मित्रांनो, ही आमची यवतमाळची सुपर सिटी आहे आणि या सुपर सिटीची व्यवस्था आपण पाहू शकता किती पॉश आणि स्वच्छ नीटनेटका असा हा शासकीय रुग्णालय आहे. आणि या शासकीय रुग्णालयात आपण खूप सुंदर असं ट्रीटमेंट करू शकता. आणि यवतमाळकरांसाठी हा अतिशय सुंदर आणि चांगला एक हॉस्पिटल आमच्या यवतमाळ जिल्ह्यात आहे, ज्याला शासकीय रुग्णालय म्हणतो. पण त्याला एक नाव देण्यात आलं आहे सुपर सिटी. आणि या सुपर सिटीमध्ये खूप सुंदर अशी व्यवस्था आहे. इकडं चेअर लागलेल्या आहेत, इकडे लिफ्टिंग आहे, लिफ्ट पण आहे, 1, 2, 3 लिफ्ट आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवर 2, 2, 3, 3 लिफ्ट आहेत. आणि आता हे जे आपण सजावट पाहत आहात, हे जे बलून वगैरे पाहत आहात, हे बलून जे दिसत आहे हे उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे याची सजावट करून ठेवलेली आहे आणि सुंदर असं काम झालेलं आहे. आणि खरंच मला खूप नीटनेटकं आणि स्वच्छ वाटतं. त्यामुळे इथे अवश्य एकदा भेट द्यावी आणि आपल्या सुपर सिटीला हे बघू शकता. आता हे लिफ्टवर जाणार आहे आणि लिफ्ट पूर्ण 3ही कामं करतात, 1 आणि 2 आणि 3. हे पेशंट आहेत आणि या पेशंटची पण तुम्हाला कसं वाटलं हॉस्पिटल हे कसं आहे? असं म्हणजे स्वच्छ नीटनेटकं असंच असायला पाहिजे की आणखी कसं पाहिजे? मग याला चांगलं ठेवण्याचं काम आपलं असते की कोणाचं असतं? आपलं असतं. हे बघा, आपण पाहू शकता लिफ्ट खूप उघडलेली आहे आणि लिफ्टमध्ये पेशंट चालले आणि त्यांचं एक प्रतिक्रिया आपण घेतली की त्यांचं मत असं आहे की असंच हॉस्पिटल असावं. आणि ही एवढी फॅसिलिटी जी आहे हे मला असं वाटतं एखाद्या प्रायव्हेट दवाखान्यात मिळू शकत नाही, जेवढं सुंदर असं काम इथं झालेलं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. वसंतराव नाईक इथे याला आपण सुपर सिटी असं नाव दिलेलं आहे आणि आमच्या यवतमाळकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण अवश्य एकदा भेट द्यावी आणि आमचा ब्लॉग पाहता राहावा. त्याकरता आपण आता निघणार आहोत बाहेर. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे इथे झेंडावंदन होणार आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम खूप सुंदर असा होणार आहे. आपण एकदा अवश्य भेट द्या.